नमस्कार. भाग्यश्री हेल्दी रेसिपीज अँड टिप्स या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आता आपण आज आषाढी एकादशी निमित्त उपवासाचे 2 पदार्थ बघणार आहोत. त्यात आहे साबुदाण्याची खिचडी आणि उपवासाचे डोसे. हे डोसे आपण हिरव्या चटणी बरोबर तसेच दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो. हे 2 रेसिपी तुम्हाला कशा वाटल्यात आवर्जून कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा. धन्यवाद. साबुदाणा खिचडी करण्यासाठी इथे आपण कढई ठेवली आहे तापत. मुद्दामून मोठीच कढई घ्यायची आहे म्हणजे हलवाला आपल्याला बरं पडतं, व्यवस्थित सगळीकडून हलवलं जातं. त्याच्यामध्ये मी पोहे खायचे 4 चमचे साजूक तूप घेतलं आहे. तुम्ही शेंगदाणा तेलात सुद्धा करू शकता, तुमच्या आवडीनुसार तुम्ही काही घेतली तरी चालेल. तूप थोडं गरम झालं की आपल्याला याच्यात थोडं घालायचं, थोडं साईडने सोडणार आहोत आपण तूप. तूप थोडं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे चांगले फुलू द्यायचे आहे. जिरे चांगले फुलले की आपण इथे हिरवी मिरची आणि जिरे असं आपण पेस्ट करून घेतलेली आहे. थोडीशी जाडसर वाटून घेतली आहे. आपण 4 ते 5 मिरच्या घेतल्या आहेत, त्या टाकायच्या आहे. थोडस परतलं की आपण याच्यामध्ये 2 बटाटे टाकणार आहोत. दोन बटाटे पण आपल्याला छान परतून घ्यायचे आहे मऊ होईपर्यंत. या बटाट्यालाच आपण थोडंसं मीठ घालणार आहोत म्हणजे बटाटा खाताना सुद्धा त्याला चांगली चव लागते आणि लवकर मऊ होतो शिजून. हे पण आपण चांगलं परतून घेऊ. परतलं की आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. साबुदाण्यामध्ये दाण्याचं कूट बरेच जण मिक्स करून टाकतात, तसं अजिबात नाही करायचं. त्याच्याने आपली खिचडी मोकळी नाही होत, गिजगा होते. तर आपल्याला साबुदाणा आत्ता टाकायचा आहे आणि साबुदाणा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. आपला साबुदाणा छान भिजला आहे, त्याच्यामुळे पण खिचडी छान होते. साबुदाणा चांगला भिजला पाहिजे. आता हे आपण 2 मिनिटं छान परतून घेऊया. कूट टाकून घेऊ. आता आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊ. मी 1.5 कप शेंगदाण्याचा कूट घेतला याच्यासाठी. मीठ 2 चमचे मीठ आणि आपण लिंबू पिळून घेणार आहोत. एक लिंबाचा रस आणि चवीपुरता साखर घालून आपण व्यवस्थित परतून आता याला वाफ आणून घेऊ. आपण ह्याला कलर छान यावा म्हणून थोडस लाल तिखट घालत आहोत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला स्किप करायचं असेल तरी पण चालेल, पण ह्याच्याने कलर छान येतो. तिखट पण आणि टेस्ट आपला मिरचीने आलाच आहे, पण तिखटाने आपल्याला कलर एकदम छान येतो म्हणून थोडंसं तिखट घालायचं आहे. आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि एक छान वाफ येऊन देऊया.
उपवासाच्या डोस्यांसाठी आपण इथं एक लहान कप साबुदाणा घेणार आहोत. 1 कप साबुदाणा आपल्याला थोडाच लागणार आहे. 1 कप साबुदाणा असेल तर आपल्याला 3 कप वऱ्याचे तांदूळ घ्यायचे आहे, भगर घ्यायची आहे. एकाच 3 प्रमाण ह्याला पण आपल्याला लागणार आहे. हे आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून भिजत घालू. थोडस वर पाणी ठेवायचं आहे. आता आपण हे 2 पाण्याने स्वच्छ धुतलं आहे. त्याच्यामध्ये भिजेल एवढं पाणी घालायचं आहे आपल्याला, असं वरपर्यंत. आणि हे 3 ते 4 तासांसाठी भिजू द्यायचं आहे आपल्याला चांगलं. हे जो साबुदाणा आणि वऱ्याचे तांदूळ भिजून ठेवले होते ते 4 तासांनी मी हे एकदम मिक्सर मध्ये बारीक करून घेतले आहे. एकदम बारीक करायचे आपल्याला. त्याच्यामध्ये बारीक करतानाच 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा जिरे आणि थोडी कोथिंबीर टाकूनच बारीक केलंय. आपण तवा गरम करायला ठेवला आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तूप घेऊ शकता. त्याच्यावर आपण हे बारीक केलेलं मिश्रण असं गोलाकार घालायचं आहे. पातळ छान आपल्याला पसरून घ्यायचं आहे. ते तेल किंवा तूप सोडून झाकण ठेवायचंय वाफ येण्यासाठी. आता आपली एक बाजू छान शेकून झाली आहे. आपण दुसरी बाजू उलटून घेऊया. असं दोघं बाजूने छान शेकून घ्यायचं आहे. असेच आपण बाकीचे पण सर्व डोसे करून घेऊया.